तर काल रात्रीच मी ते केसांना तेल लावून ठेवलं होतं आणि आज मला केस धुवायचे होते. त्यासाठी म्हटलं चला आपण थोडीशी माहिती शेअर करूया. महत्त्वाचं म्हणजे मी काही टिप्स इथे फॉलो करते जेणेकरून माझा हेअर फॉलही कमी होतो आणि केस वाढण्यामध्येही खूप मला मदत झालेली आहे. पहिली स्टेप म्हणजे ज्या दिवशी मला केस धुवायचे असतील त्याच्या आधीच्या रात्री मी केसांना तेल लावून ठेवते आणि एक तेल मी बनवलेलं आहे तेच मी इथं वापरते. प्रेग्नन्सीमध्ये माझा खूप हेअर लॉसही झाला होता आणि हेअर फॉलही खूप होत होता. त्यासाठी मी नंतर डिसिजन घेतला की आपण एक आयुर्वेदिक तेल बनवूया आणि तेच तेल मी इथे वापरते. मला कल्पनाही नव्हती की त्या तेलाचा मला एवढा फायदा होईल, एवढा छान रिझल्ट. या रात्री तेल लावून घेतलं की सकाळी सकाळी मी डायरेक्ट केस धुवायला घेत नाही, कारण की खूप हेअरफॉल होण्याची शक्यता असते. म्हणून मी ते सेकंड स्टेप फॉलो करते, ती म्हणजे सर्वात आधी केसांचा गुंता हाताच्या साह्याने असा काढून घेते जेणेकरून हेअरफॉल जास्त होणार नाही, केस गळती होणार नाही. कायम असंच केस धुण्याच्या आधी मी सर्व गुंता हाताने काढून घेते आणि नंतर केसांना विंचरूनही घेते. हे बघा किती कमी हेअरफॉल होतोय अशा प्रकारे. गोष्ट म्हणजे केस गळणं ही नॉर्मल गोष्ट आहे. दररोज केस गळणं ही नॉर्मल गोष्ट आहे. अधिक प्रमाणात केस गळणं ही नॉर्मल गोष्ट नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय केले पाहिजेत. डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पाहिजे किंवा मग तुमची हेअर केअर रुटीन चेंज केली पाहिजे किंवा मग काळजी घेतली पाहिजे. हीच मुलीची सुंदरता आहे असं सर्वजण म्हणतात. मला असं वाटतं हेअर लॉंग असो किंवा शॉर्ट असो त्याची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे आणि तीच खरी सुंदरता आहे. आणि हो, माझी थर्ड स्टेज म्हणजे की केसांना कुठल्या प्रकारचा कंगवा वापरला पाहिजे. आता इथे मी केसांना ब्रॉड आणि मोठ्या दातांचा कंगवा वापरते जेणेकरून ह्याच्यानं काय होतं की गुंता होत नाही, हेअरफॉल ह्याच्यानेही कमी होतो. त्या दाताची जी कंगवे असतात ती तुमच्या स्काल्पपर्यंत पोहोचतात, स्काल्पला लागतात जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन होण्यात आणि मसाज होण्यात खूप मदत होते. आणि केस विसरून घेतल्यानंतर अजिबात हेअरफॉल होत नाही. आणि ही जी छोट्या दाताची जी कंगवी असतात ना, ही अजिबात वापरत जाऊ नका. यानं जास्तीत जास्त हेअरफॉल होण्याची शक्यता असते. तर मग अंघोळ करून येते आणि पुन्हा भेटूया. त्यानंतरही केस इथे मी हळुवारपणेच पुसते आणि त्यांना आधी सुकू देते आणि त्यानंतर कोरड्या केसामध्ये केसांचा राहिलेला गुंता मी काढून घेत असते. तर पुढची गोष्ट म्हणजे ओल्या केसामध्ये मी कधीच गुंता काढत नाही आणि केसही विसरत नाही, सुकून देते आणि त्यानंतरच मग मी केस विंचरून काढत असते. तर मैत्रिणींनो, अशा काही माझ्या सोप्या आणि साध्या टिप्स आहेत ज्याच्याने मला खूप फायदा झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही माझ्या साध्या आणि सोप्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की ट्राय करा आणि मला याचा रिझल्टही कळवा. पुढे केस धुतल्यानंतर जी बेस्ट फिलिंग येते ती तर सर्व मुलींना माहितच आहे की केस धुतल्यानंतर किती छान वाव असं वाटतं. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय.